हॅलो एव्हरीवन, आज मी जाणार होते बाहेर मैत्रिणीच्या घरी. त्याच्यासाठीच मला मेकअप करायचा होता आणि मेकअप करण्यासाठी मी डेली यूजेसचेच प्रोडक्ट घेतले होते. सुरुवातीला तर मी हे मॉइश्चरायझर वापरते, निव्हियाचं आहे. ते मॉइश्चरायझर आहे की नाही मला माहिती नाही, मी व्यवस्थित वाचलं नाही त्याच्यावरती. तरी पण मी ते मेकअप करण्याच्या अगोदर तेच वापरते. मेकअप करण्याच्या अगोदर जर का ते लावलं तर तुमचा जो मेकअप आहे, जसं की फाउंडेशन पावडर वगैरे, ते खूप टाईमपर्यंत टिकून राहतं. कारण की मी ते अगोदरपासून यूज करते, म्हणून मी ते लावत असते आणि मी डेली यूजला ते वापरते. त्याच्याने तुमच्या चेहऱ्यावरचे डागसुद्धा जातात. नंतरनं मी त्याच्यानंतरनं घेतलं फाउंडेशन लावायला. मी कॉम्पॅक्ट असं घेतलं ज्याच्यामध्ये फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट पावडर हे सोबतच येतात आणि ते फारसं पण महाग नाही आहे, ते प्रत्येकाच्या बजेटमध्येच आहे. तर त्याची मी तुम्हाला प्राईस तुम्हाला DM मध्ये सांगते, ठीक आहे. आणि बघा, त्याच्यानंतरनं मला फाउंडेशन ना हातानेच अप्लाय करायला आवडते, कारण की त्याच्याने फार छान डीप होतं. आणि बघा, नंतरनं मी घेतलं कॉम्पॅक्ट पावडर लावायला. त्याच्याने असं वाटत पण नाही. आणि मी जे मानीला आहे ना, गळ्यावरती मी फाउंडेशन लावत नाही, पावडरच लावते, ठीक आहे. तर बघा किती छान ग्लो दिसते ना चेहऱ्यावरती, वाटत नाही. आणि त्याच्यानंतर जे ब्लशेस म्हणतात ना त्याला, तर मी ब्लशेस काही आपल्या लिपस्टिकचंच ब्लशेस लावते. तर बघा, त्याच्यावरती मी परत पावडर लावले, कारण की ते जास्तच झालं होतं म्हणून पावडर लावलं त्याच्यावर. आता बघा कसं दिसते, वाटते का तुम्हाला असं की बा मी लिपस्टिक वगैरे लावले नाही ना. आणि आता डोळ्याची बारी, मी डोळ्याला पण लिपस्टिकच लावून घेतले. माझ्याकडे आहे शॅडो वगैरे, पण मला ते आवडत नाही लावायला, कारण की ते खूपच हायलाईट आहे. नंतरनं घेतलं मी लायनर लावायला. आता आयलायनर आणि लिपस्टिक माझे फेवरेट आहे. मी तसं म्हणसान तर डेली यूजला पण वापरते आणि कुठं कधी बाहेर जायचं पण असेल तेव्हा पण वापरते. एखाद्या वेळेस जर का मला कंटाळा वगैरे येतो आहे की हां बाबा आज काय नाही, मला इंटरेस्ट नाही येत आहे मेकअप करण्यासाठी, त्या दिवशीच मी वापरत नाही ते दररोज. तसं तर मी दररोज ते लायनर वगैरे माझ्या डोळ्याला आणि लिपस्टिक वगैरे असते, ठीक आहे. तर बघा, मी लायनर आता दोन्ही डोळ्याला लावून घेते. नंतरनं आणि तुम्हाला हे लायनर लावायची पद्धत आवडली का? हे लायनर छान दिसतंय की आपलं साधंच, म्हणजे जसं हा जो कोपरा काढला मी तो, तसं तुम्हाला आवडते की नाही? आणि माझ्या ॲब्रोमध्ये ना थोडासा घाव होता पडलेला. लहानपणी मी असंच खेळता खेळता पडले होते, तर तेव्हा तिथं ते जखमच आहे आणि त्या जखमीवरच मी ना हे लावते, ॲब्रो पेन्सिल. तर बघा, मी थोडीशी चहा वगैरे पण पेले. कॉफी नसते पेत, मी चहाच पेते, कारण की खूपच वेळ लागला होता मला मेकअप आवरायला. आणि नंतरनं लिपस्टिक वगैरे टिकली वगैरे लावून तयार झाली आणि मी आज साडी घालणार होते, साडी घालून आले. तर ही साडी आणि कशी दिसते तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये, की साडी छान दिसते का? आणि या साडीवर माझा जो मेकअप आहे, हेअरस्टाईल आहे, तो छान दिसतो आहे का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट टाईमला पण तुम्हाला असंच व्हिडिओ पाहिजे असेल, ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी तुमच्या आवडीनुसार व्हिडिओ बनवत जाईल, ठीक आहे. आणि बघा, आता मी अशी साधीच हेअरस्टाईल पण वगैरे बनवली, कारण की फारसं लांब जायचं नव्हतं मला. आणि असे हे कानातले घातलेत मी. पहिल्यांदाच हे कानातले घातले होते, कारण की घेऊन याला 1-1.5 वर्ष होते, पण मी अजून पण वापरले नाहीत. तर बघा, हे तर तुम्हाला फक्त दाखवण्यासाठीच घालते मी, तसं तर मला आवडतच नाही एवढं सारं घालायला. तर आणि ह्याच बांगड्या घातल्या होत्या मी त्याच्यावरच्या साडीवरच्याच बांगड्या घातल्या होत्या. थोडासा कलर तुम्हाला डिफरंट वाटेल. आणि ब्लॅक आणि व्हाईट नेलपेंट माझी फेवरेट नेलपेंट आहे. मला ना कोणतीही नेलपेंट, कोणताही कलर, म्हणजे तसं तर नेलपेंटचं खूपच आवडते मला प्रत्येक कलरचं वापरायला, पण ब्लॅक अँड व्हाईट माय फेवरेट कलर. आणि बघा, माझं पूर्ण साडीचा लुक असा होता आणि मी सँडल वगैरे अशी घातली होती. आणि हा माझा ओरिजिनल कॅमेरा आणि हा माझा फिल्टरमध्ये लावला. तर बघा कशी दिसते मी, वाटत नाही मी घरी केलं आहे म्हणून मेकअप. आणि ते पण आपले डेलीचे प्रोडक्ट जे असतात ना साधे, त्या प्रोडक्टमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर